गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही मी देवपूजेपासून करणार आहे. तुम्ही बघू शकता. आणखी मी देवपूजा केलेली नाही आहे, कारण मला ही सगळी साफसफाई करून घ्यायची आहे आणि नंतरच मी देवपूजेला सुरुवात करणार आहे. बघू शकता इकडे खूप सारी धूळ बसली आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर माझ्याकडे देवपूजा आली. त्याच्यामुळे म्हटलं चला आज देवपूजा करायला नंबर आपल्याकडे आला आहे, तर अगोदर सगळी स्वच्छता करून घेऊया. तर चला मी अगोदर ही सगळी स्वच्छता करते. खूप पसारा होता आणि ते धूळसुद्धा खूप साचलेले. मी म्हटलं बघा चला साफ करून घेऊया. हे बघा इतकं सुंदर असं स्वच्छ मी ते साफ करून घेतले आणि आता बाकीच्या वस्तू मी सगळ्या जागेवर ठेवून देणार आहे. स्वच्छ करून झाल्यावर मग काय हे असं व्यवस्थित ठेवलं. तर आम्ही पंढरपूरला गेलो तेव्हा हे कापड तिथं आम्ही घेतलं होतं आणि हे माझी इथं आहे ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता आणि शिवलीला अमृतचा 11वा अध्याय आहे. इकडे या बॉक्समध्ये हळदी कुंकू ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं आणि संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकू बायकांना लावण्यासाठी हा करंडा घेतलेला आहे मी मोराचा, खूप सुंदर आहे. हे इथे धूप आणि अगरबत्ती ठेवले आहे. हे सुद्धा आम्ही पंढरपूर एक्स्ट्राचं कुंकू आणून ठेवलं. गेलो होतो तर म्हटलं घ्यावं म्हणून आणलेलं. हे इकडं कापसाच्या वाती आहेत, कापूस आहे आणि ते आहे रांगोळी. चला आता मी खूप दिवसानंतर माझ्याकडे देवपूजा करायला नंबर आला होता, त्यामुळं मन अगदी प्रसन्न झालं होतं. इथं मस्त छान अशी देवपूजा करून घेतली आणि छान छान ताजी टवटवीत फुलं इथं देवाला वाहिली आणि खरंच खूप छान वाटलं. देवासमोर छान दिवा लावला, सुवासिक अशी मस्त धूप लावली, अगरबत्ती लावली, छान छोटीशी रांगोळी काढली आणि इथे नंतर क्षितिज झोपेतून उठून आला आणि तो मला विचारत होता की आई माझी आजी कुठं आहे, आजी कुठे, आजी कुठे. नंतर मग देवासमोर घंटी वाजवली जी मी पंढरपूरवरून आणली आहे. देवपूजा होती तोपर्यंत क्षितिज उठलाच होता. म्हटलं चला उठला आहे तर लगेच आंघोळ घालून घेऊया. आता हा आनंद तर तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करतो. हे काय आहे, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ह्याला असंच थंड पाण्याने आंघोळ करू द्यायचं आणि मस्त एन्जॉय करू द्यायचं असंच ठरवलं होतं. आणि बघा ना कसं पाणी पकडते, खूप भारी खेळला. मग नंतर त्याची आंघोळ झाल्यावर इथं स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुवून घेतले, कारण ते मी रात्रीच भिजत घातलेले. स्वच्छ असे धुवून घेतले आणि म्हटलं चला आपण हे बारीक वाटण करून घेऊयाचं. ते छान मिक्सरला लावून मी ते बारीक वाटून घेतले. तर तुम्ही बघू शकता इथं मी वाटून घेते. खूप छान असं पीठ मी मऊ एकदम सॉफ्ट असं मऊ वाटून घेतलं होतं आणि नंतर म्हणलं क्षितिजला आता डोसे बनवूया, कारण उत्तप्पा खाऊन खाऊन कंटाळा आला होता म्हणून आम्ही आता डोसे बनवायचं ठरवलं. छान पीठ मस्तपैकी फुगवून घेतलं, फुगलं होतं कारण त्याच्यामध्ये टाकलं होतं इनो. हे बघू शकता. हे असं तव्यावरती बॅटर टाकलं आणि तवा असं फिरवला की ते छान पातळ होतं. मग त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित भाजल, कारण ते जे बिळं पडलेत त्याच्यामध्ये तेल मुरतं. हे बघा थोडंसं तेल घातले आणि वरती झाकण ठेवून ते छान वाफवून घेतले आणि खालून ते भाजून पण निघले व्यवस्थित, कारण डोसा एकाच बाजूने भाजतात. हे बघू शकता खरंच खूप सुंदर असा डोसा भाजला आहे. हां क्षितिज डोसा कसा झाला आहे मला सांग. हे बघा इकडं क्षितिजसाठी छान असा डोसा बनवला आहे मी. हां एक नंबर. कसा झाला आहे, छान एक नंबर. बर खा मग, तुला आवडला, छान वाटलं मला. हे बघा इकडे मी आज डोसे बनवले आहेत आणि आता डोशांसोबत खायला मी काहीच बनवलं नाही आहे. प्लेन डोसा आहे एकदम, फक्त मीठ घातलं याच्यामध्ये आणि क्षितिजला खूप आवडला हा डोसा. हां तर तो मला म्हणतोय की एक नंबर. कसं झालं विचारलं तर कसं म्हणतोय, एक नंबर. चला कमेंट करून सांगा कोणाला डोसा आवडतो. तोपर्यंत मी इकडे मस्त बटाट्याची भाजी बनवली आणि क्षितिजने तर काही खाल्लीच नाही. भाजी खूप टेस्टी झाली. त्यांनी एकदम साधं सिंपल सोपी अशी रेसिपी बनवली होती. नंतर संध्याकाळी 6:30 वाजता इथे मी चहा बनवला होता, कारण खूप दिवस झाले खारीच खाल्ली नव्हती आणि मला ही अशी पिळे पडलेली खारी खायला खूप आवडते. म्हटलं चला घरात खारी आहे तर चहा बनवू आणि चहा खारी मस्त एन्जॉय करू. तर असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.